खोक्यातील राजकारण आणि राजकारणातील खोकी हे समीकरण आपल्या राजकारणामध्ये आणखीच मजबूत होताना दिसत आहे हे मात्र नक्की। मित्र हो, नमस्कार। धुळे शहरातल्या शासकीय विश्रामगृहामधील खोली क्रमांक 102 मध्ये 1,84,84,200 रुपयाचं घबाड उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पकडून दिलं, स्वतः तिथं थांबून स्वतः शोध घेऊन। आणि मग काय हो, राज्यामध्ये पुन्हा खोक्याच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली। अलीकडं राजकारण आणि खोके एका नाण्याच्या दोन बाजू होऊ लागलेल्या आहेत काय म्हणावं, झालेल्या आहेत असंही म्हणावं लागेल ना। आता एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी अंदाज समितीच्या आमदारांना वाटण्यासाठी ही रक्कम गोळा केली होती असा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनिल गोटे यांनी तर केलाच आहे। पण उद्धव ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी तिथं गेल्या 2-3 दिवसापासून ठेकेदार आणि अधिकारी यांच्याकडून ही वसुली कशा प्रकारे चालली होती हे सांगून टाकलं ना। म्हणजे बघा, एकूण 15 कोटी रुपये शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांना दिले जाणार होते आणि त्यातलीच ही रक्कम आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं। बघा, काहीही असलं तरी एवढी मोठी रक्कम सापडली हे तर खरं आहे। शासकीय विश्रामगृहाची ती खोली आमदार अर्जुन खोतकर यांचे खासगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी 15 मे पासून बुक केली होती असं माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितलंय। या खोलीमध्ये 5 कोटी रुपये ठेवल्याचा अंदाज अनिल गोटे यांचा होता, पण विश्रामगृहाकडे आपण निघाल्याची माहिती संबंधितांना मिळाली आणि त्याच वेळी त्यांनी त्यातील काही रक्कम हलवली असावी असा संशय सुद्धा या अनिल गोटे यांनी व्यक्त केला। अनिल गोटे यांनी अधिकाऱ्यांना बोलवून ही खोली तपासायला लावली। ते बसूनच राहिले होते खोलीच्या समोर, जवळपास 5 तास ते बसून होते। त्यानंतर जेव्हा हे अधिकारी आले, त्यांनी कटरन कुलूप उघडलं, तेव्हा या खोलीमध्ये 1,84,84,200 रुपये एवढी मोठी रक्कम आढळून आली। रक्कम काय हो, घबाडच म्हणूया ना याला। या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर चांगलेच अडचणीत आले आहेत, पण खोतकर यांनी हे सगळे आरोप नाकारलेले आहेत। समिती आणि सरकारला बदनाम करण्यासाठी रचलेले हे कौभांड आहे, आपल्या या रकमेशी काहीही संबंध नाही वगैरे वगैरे असं सगळं काही अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आणि हे आरोप फेटाळले। पण अनिल गोटे यांनी मात्र आता थेट अर्जुन खोतकर यांना आव्हान दिलं, उघड आव्हान, खुलं आव्हान। अर्थात हे आव्हान सरकारला सुद्धा आहे। या प्रकरणावर माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर आरोप करीत राजकीय वर्तुळामध्ये तर खळबळ उडून दिली, पण आता हे आव्हान अनिल गोटे यांनी आता अर्जुन खोतकर यांना हे जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हान आता नक्की कोण स्वीकारणार? सापडलेले 1,84,84,000 रुपये नेमके कुणाचे आहेत? तुमचा पीए 15 मे 25 पासून त्या ठिकाणी कशासाठी आलेला होता? अनिल गोटे तर आरोप करते ते खोटे आरोप असतील तर तुमचं सरकार आहे, मला अटक करा असं आव्हानच होता अर्जुन खोतकर यांना त्यांनी दिलं। अनिल गोटे हे आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत आणि बघा, काही गोष्टी त्यांच्या खऱ्याही आहेत। एकनाथ शिंदे हे तर काय हो, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। शासकीय विश्रामगृहामध्ये एका खोलीमध्ये सापडलेली ही रक्कम कुणाची आहे, इथं कुणी आणली, कुठून आणली, कशासाठी आणली आणि ती कुणाला दिली जाणार होती, या सगळ्या गोष्टीचा तपास करणं फार काही अवघड बाब नाही। पण सत्ताधारी नेत्यावरच आरोप झालेले असल्यामुळे ही चौकशी कितपत निष्पक्ष होईल नाही, म्हणजे असा जर प्रश्न कोणाला पडला तर त्यात आश्चर्य करण्यासारखंही काही नाही। काही असो, खोक्यातील राजकारण आणि राजकारणातील खोकी हे समीकरण आपल्या राजकारणामध्ये आणखीच मजबूत होताना दिसत आहे हे मात्र नक्की। पण या प्रकरणामध्ये ठाकरे सेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी दिलेलं खुलं आव्हान सरकार स्वीकारेल काय? अर्जुन खोतकर त्याला काय उत्तर देतील काय? पाहूया मित्रांनो। आपण आपले चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।